सदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीदगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तिका संग्रहामध्ये 12 नंबरची गाथा आहे. त्यात सांगायला लागलेत काय, द्रव्य आणि पर्याय हे परस्परापासून भिन्न नसतात. पर्यायरहित द्रव्य नसते, द्रव्यरहित पर्याय नसते. पज्जय विजुदं दौवं दौवविजुत्ताय पज्जयानथी दोण्णं अणन्नभूतं भावं समणापरुवेन्ति. पर्यायरहित द्रव्य आणि द्रव्याविना पर्याय नाहीत. दोहोंचाही अन्योन्याभाव आहे, अनन्यपणा आहे. दोहोंचाही अनन्यपणा आहे म्हणजे तन्मयपणा आहे असं समणापरुवेन्ति श्रमण सांगतात. श्रमण कोण तर उत्कृष्ट श्रमण म्हणजे सर्वज्ञ भगवान. ते सांगतायत की अशा रीतीने त्यांच्यामध्ये तन्मय भाव आहे. म्हणजे आता तिथं लावताना सांगायचं काय, अनित्य तादात्म्य संबंध आहे. बरं, तर आपण इथं ह्यांनी गाथेत सांगितलं की द्रव्य आणि पर्याय अभेद रूप असतात. आपण भेद कसा असतो ह्याचं कथन सांगायला बघत होतो. काय सांगितलं होतं काल, थोडंसं रिवाईज करू परत एकदा. खडू माझं. तर आता परिचित उदाहरण दुसरं घ्यायचं आहे. काय घ्यायचं आहे, प्रागभाव काय सांगितलं होतं काल, काय काय समजलं रिवाईज करा. प्रागभाव म्हणजे बोल सोनी. प्रागभाव म्हणजे वर्तमान पर्यायाचा पूर्व पर्यायामध्ये अभाव. म्हणजे प्राक म्हणजे पूर्वी, म्हणजे दुधाचा दह्यामध्ये पूर्वी अभाव कोणाचा, आत्ताच्या पर्यायाचा पूर्वी अभाव. पूर्वी अभाव सांगतायत म्हणजे कोणाचा सांगतायत, आत्ताच्याचा सांगतायत. पूर्वीचा नाही आहे, पूर्वी अभाव एवढाच अर्थ आहे त्याचा. पूर्वीच्याचा अभाव नाही सांगायचा आहे. त्यामुळे लावताना कसं लावायचं, वर्तमान पर्यायाचा पूर्व पर्यायामध्ये अभाव. वर्तमान पर्यायाचा पूर्व पर्यायामध्ये अभाव, त्याला म्हणायचं प्रागभाव. दुसरं काय सांगितलं होतं, प्रध्वंसाभाव म्हणजे काय. दीदी असंच सांगितलं होतं त्यांनी पण ना, मल्टीप्रस. काय सांगितलं, वर्तमान पर्यायाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव. बरोबर. वर्तमान पर्यायाचा प्रध्वंस झाल्यानंतर उत्तर पर्याय प्रगट. म्हणून वर्तमान पर्यायाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव, त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. जसं घटाचा अभाव झाला आणि खापऱ्या प्रगटल्या, काल बघितलं होतं आपण. तर ते उत्तर पर्यायामध्ये अभाव झाला म्हणून त्याला म्हणलं प्रध्वंसाभाव. आणि तिसरं काय सांगितलं होतं, ह्याच्या उदाहरणं काय माहिती असलेलं लावायचं असेल तर लावा. काय सांगितलं होतं काल शेवटी की हे प्रागभाव प्रध्वंसाभाव एकाच द्रव्याच्या अनेक पर्याय आहेत ना, त्यांच्यामध्ये घटवायचे. पूर्व उत्तर पर्यायांमध्ये प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव घटवायचा. जसं कुठली पर्याय लावायची, पहिली दुसरी तिसरी घ्या. शाळेत शिकत असताना काय म्हणली, पर्याय कशाची पर्याय. ना, उदाहरण सांगेल. उदाहरण कशात घटवायचं. आम्ही काल घटाचं उदाहरण लावलं, दह्या दुधाचं उदाहरण लावलं. दुसरं उदाहरण सांग. दीदी लगतची पर्याय म्हणताय, मग दूध दही कसं घटलं ते स्थूल समजण्यासाठी. ऍक्च्युली तुमचं घट खापर वगैरे पण थोडी एका पर्यायासाठी असते. एका पर्यायासाठी घट नाही आहे तो, किंवा मातीपासून लगेच दुसऱ्या पर्यायात थोडीच ते खास खुशखुशील होते. स्थूल समजण्यासाठी मागच्या जन्मात असं थोडं स्थिती घेऊ शकतो. मागच्या जन्मात आणि
जन्माचा म्हणजे मरणाचा क्षण आणि ह्या मनुष्य जन्माची उत्पत्ती झाली. असं आणि हा. आता इथे मनुष्य जन्मातून मरून पुढच्या समजा देवगती वगैरे जे काय असेल त्याची बरं, आता जाऊ दे ते आपण त्या ह्याचं उदाहरण घेऊ. कोणाचं? महावीरांचं. महावीर भगवान आता गुणस्थानांचं वर खाली होणार ते 13व 14व 12 13 14 गुणस्थान. बरं, ठीक आहे. 12 13 सांगते. मग 7व 8व 9व अंतर्भूत आहे ना, काय ते लगेच होणार ते. आता तेच की स्थूल समजण्यासाठी की पूर्व पर्याय असं समजून घ्या, कारण तुम्हाला कुठल्याही उदाहरणामध्ये एका पर्यायाचं ते कार्य नाही आहे. जे काय होणार ते सावकाश एकेकानंतर एकेकानंतर होतं. असं अनिवृत्तीकरणचा शेवटचा क्षण आणि सम्यक दृष्टी आणि त्याच्या आधीचं मिथ्यात्व असं घेऊ शकतो का? त्याच्यात पण एका समयापुरतं लावायचं म्हणजे अन्योन्य भाव वगैरे लावताना अडथळा येईल. ह्याच्यावर बघू की आपण थोडंसं. काय महावीरांचा जीव पूर्वी सिंह अवस्थेमध्ये होता, नंतर महावीर अवस्था प्रकट झाली आणि त्या उत्तर पर्यायामध्ये ते सिद्ध झाले. असं एक उदाहरण समजून घेण्यासाठी आपण, बरं का, हे एकानंतरचे एक पर्याय आहेत असं समजून चाला दृष्टांतामध्ये. तर सांगा कुठल्या पर्यायामध्ये कुठला अभाव? महावीर भगवानचा सिंहाची पर्यायाने प्रागभाव. हां, काय सांगितलं? महावीर या पर्यायाचा पूर्व सिंह पर्यायामध्ये पूर्वी अभाव म्हणून प्रागभाव झाला. पुढं महावीर या अवस्थेचा सिद्ध भगवान प्रध्वंसाभाव. हां, उत्तर पर्यायामध्ये म्हणजे सिद्ध पर्यायामध्ये अभाव तो प्रध्वंसाभाव. आणि आता अन्योन्य भाव सांगत होते मी. तुम्ही सिद्ध पर्यायाचा प्रागभाव सांगा. सगळ्या पर्यायांमध्ये सगळे अभाव घडतात, बरोबर आहे? सांगा सिंह पर्यायामध्ये प्रागभाव प्रध्वंसाभाव. सिद्ध पर्यायाचा महावीर पर्यायामध्ये अभाव प्रागभाव. फक्त सिद्धांचं का? सिद्ध नाही, सिंह विचारलं मी. सिंह पर्यायाचं सांग म्हटलं. सिंह पर्यायामध्ये प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव सांग. सिंह पर्यायाचा महावीर पर्यायामध्ये प्रध्वंसाभाव. हां, आणि सिंह पर्यायाचा त्याच्या आधी कोणती असं मारीचीच्या बरोबर. त्याच्या पूर्वी कुठली पर्याय होती त्याच्यामध्ये अभाव? तो प्रागभाव झाला. सिद्ध पर्यायामध्ये दोन्ही अभाव सांगा. महावीर पर्यायामध्ये प्रागभाव सिद्ध पर्यायाचा, आणि सिद्ध पर्यायाचा जी पुढची हे आहे पुढची सिद्ध पर्याय जी सारखी बदलती आहे सिद्धांची, सिद्ध पर्यायच आहे पुढे. त्यामध्ये प्रध्वंस. हां, बरोबर. म्हणजे वर्तमान पर्यायाचा पुढच्या पर्यायांमध्ये अभाव घेणार तर ध्वंस झाल्याशिवाय पुढची पर्याय उत्पन्न होणार नाही. म्हणून वर्तमान पर्यायाचा पुढच्या पर्यायामध्ये अभाव तो प्रध्वंसाभाव आहे. आणि आता तिने सांगितलं सगळं 12व 13व गुणस्थान असंच लावा पाहिजे. काय 12वं गुणस्थान 13व्या गुणस्थानामध्ये केवली दशा प्रकट झाली, 14व्या गुणस्थानामध्ये अयोग केवली आणि पुढं सिद्ध पर्याय प्रकट झाली. इथं पण तसंच लावायचं. काय 13व्या गुणस्थानामध्ये संयोग केवली दशा आहे, तर संयोगी अवस्थेचा किंवा क्षायिक दशेचा पूर्व पर्यायामध्ये रूपाली बोल. संयोगी दशेचा म्हणजे क्षायिक दशेचा पूर्व पर्यायामध्ये कुठला अभाव? समजणार नाही तुम्ही जर इकडं तिकडं काम करत बसलात तर. महत्वाचं आहे प्रकरण. बसा थोडंसं समोर माझ्या. तर इथं प्रागभाव सांगितला आणि 12व्या गुणस्थानाचा 13व्या गुणस्थानामध्ये अभाव प्रध्वंसाभाव. 12व्या गुणस्थानाचा 13व्या गुणस्थानामध्ये अभाव प्रध्वंसाभाव. हां, म्हणजे पुढच्या उत्तर पर्यायामध्ये लावतो त्यावेळेस प्रध्वंस लावायचा.
12वा गुणस्थान वर्तमान पर्याय 12वा गुणस्थान वर्तमान पर्याय. बरोबर. तर उत्तर पर्यायांमध्ये प्रध्वंसाभाव आणि पूर्व पर्यायांमध्ये त्यांचा प्रागभाव घटला जातो. तर असं प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव एका द्रव्यामध्ये त्याच्या मागच्या पुढच्या लगतच्या पर्यायांमध्येच फक्त प्रागभाव आणि प्रध्वंसाभाव लावू शकतो. 2 द्रव्यांमध्ये प्रागभाव प्रध्वंसाभाव नसतो. पर्यायांची चर्चा आहे एका द्रव्याच्या एका गुणाच्या पर्यायांची. एका गुणाच्या दुसऱ्या गुणाच्या पर्यायाच्यामध्ये पण नाही हा अभाव. काय म्हणले? ज्ञान गुणाच्या पर्यायातला अभाव वेगळा, पर्यायांचं कथन वेगळं, दर्शन गुणाच्या पर्यायांचं कथन वेगळं. ज्ञानाचं ज्ञानात लावला तर समजणार पूर्व उत्तर पर्यायांमध्ये हा प्रागभाव प्रध्वंसाभाव आहे. आता पुढं अन्योन्य भाव सांगा. म्हणजे काय? अन्योन्य भाव म्हणजे काय? अन्य का अन्य में अभाव. नाही समजलं आम्हाला. म्हणजे लगतच्या पर्याय सोडून पुढच्या पर्यायांमध्ये अभाव का? पुढच्या आणि मागच्या सगळ्याच. हा, असं लावलं होतं ना 1 2 3 4 5 6 अशा एकानंतर एक अनेक पर्याय आहेत. तर या पर्यायांमध्ये लगतच्या पर्यायात लावलं होतं तो तर प्रागभाव प्रध्वंसाभाव आहे. पण जेव्हा त्याच्या मागच्या पुढच्या उत्तर आणि पूर्व पर्यायांमध्ये लावणार तर तो कुठला अभाव? अन्योन्य भाव. जसं म्हणलं 4 नंबरचे पर्याय आहे त्याचा 1 नंबरच्या पर्यायात कोणता अभाव? अन्योन्य भाव. 4 नंबरचा 6 नंबरच्या पर्यायामध्ये कोणता अभाव? इथं प्रध्वंस नाही लावायचा. प्रध्वंस झाल्यावर 5 नंबरची पर्याय प्रगट झाली आहे. त्यामुळं उत्तर पर्याय सोडा आणि त्याच्या पुढच्या मागच्या पर्यायांमध्ये त्यांचा अभाव लावत असताना तो अन्योन्य भाव असतो. तो पण एका गुणाच्या पर्यायांमध्ये पर्याय क्रमांमध्येच अन्योन्य भाव लागतो. 2 द्रव्यांमध्ये 2 गुणांमध्ये किंवा 2 द्रव्यांच्या वेगवेगळ्या 2 गुणांच्या वेगवेगळ्या पर्यायांमध्ये 2 परमाणूंमध्ये फक्त पुद्गलामध्ये असा कुठलाही संबंध तिथं लावू नका. म्हणजे जो अभाव आहे अन्योन्य भाव तो एका गुणाच्या अनेक पर्यायांमध्ये लावला जातो, फक्त लगतच्या पर्याय सोडून अन्य पर्यायांमध्ये. मग महाराजींनी एक उदाहरण दिले न्यायदीपिकेमध्ये. काय दिलं हो? असं चित्र आहे, बघून माहित आहे न्यायदीपिकेमध्ये खाली इथं पाण्यामध्ये कमळ दाखवलं आहे. म्हणजे दाखवायचं आहे पाणी. तर त्या पाण्याची वाफ झाली. घेऊ का मी 1 मिनिट? न्यायदीपिका आहे का काढा? बहुतेक नवीन न्यायदीपिकेचं पुस्तक असेल तर 377 पाने. असं चार्ट घेतलाय त्याच्यात दिसतंय. कमळ दाखवलंय, पाणी दाखवलंय, त्याच्यानंतरच्या लगतच्या सगळ्या पर्याय दाखवल्यात ना वरवर. तर त्यात मला दाखवायचं आहे काय आहे, कसा अभाव आहे ते. त्यांनी तिथं वेगळं प्रकरण घेतलंय, आहेच घेतलंय तिथं अन्योन्य भाव म्हणून लिहिलंय की महाराजींनी. 377 पानावर आहे. अष्टसहस्रीचा आधार दिलाय, तुम्हाला बघायचं असलं तर बघा. पान नंबर 109, 100 आणि 109 पानावर असं लिहिलेलं आहे का 110 आहे बघा ते त्याच्यामध्ये. यद अभावे ही नियमतः कार्यस्य उत्पत्तिः सह प्रागभावः. असं ते संस्कृत वाक्य आहेत. यद अभावे नियमतः कार्यस्य उत्पत्तिः सह प्रागभावः. काय अर्थ झाला? ज्याच्या अभावामध्ये नियमाने कार्याची उत्पत्ती होते तो झाला प्रागभाव. काय? ज्याच्या अभावामध्ये नियमाने कार्याची उत्पत्ती होते, म्हणजे सिंह या पर्यायाचा अभाव झाला तर महावीर ही पर्याय उत्पन्न होते, ते कार्य आहे. महावीर या पर्यायाचा अभाव झाला तर सिद्ध ही पर्याय उत्पन्न होते, हे कार्य आहे. म्हणून ज्याच्या अभावामध्ये नियमाने कार्याची उत्पत्ती होते त्याला प्रागभाव म्हणतात. पुढं
यद अभावे च कार्यस्य नियता विपत्तिः सह प्रध्वंसः. काल दाखवलं होतं जसं की घट हे कार्य घेतले समजा तर घट हे कार्य पूर्वीच्या माती या पर्यायामध्ये आणि उत्तर खापरे या पर्यायांमध्ये लावायचं होतं. यद अभावे नियमतः कार्यस्य उत्पत्तीः, ज्याच्या अभावामध्ये म्हणजे मातीच्या अभावामध्ये नियमाने घटाच्या उत्पत्तीचं कार्य होतं. ज्याच्या अभावामध्ये नियमाने कार्याची उत्पत्ती होते त्याला म्हणायचं प्रागभाव. आणि पुढं काय घेतलं, यद अभावेच कार्यस्य नियता विपत्तीः, ज्याच्या अभावामध्ये नियमाने कार्याचा नाश होतो त्याला म्हणायचं प्रध्वंसः, प्रध्वंसाभाव. समजलं का? याच्या अभावामध्ये नियमाने घटाचा नाश होतोय ना, घट हे कार्य होतं तुमचं, ज्याच्या अभावामध्ये घटाचा कार्याचा नाश होतो त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. दीदी म्हणजे पुस्तकात यद भावे दिलंय, म्हणजे अभावे नाही आलं, यद भावे कार्यस्य नियता विपत्ती ही प्रध्वंस असं दिलं. बरोबर? यद भावे, बरोबर आहे, यद भावेच की. ज्याच्या सद्भावामध्ये कार्याची विपत्ती होते, ज्याच्या सद्भावामध्ये म्हणजे प्रध्वंस झाला, याचा प्रध्वंस झाला तर तिथं नियमाने कार्याची विपत्ती होते. म्हणजे ज्याच्या अभावामध्ये, ज्याच्या सद्भावामध्ये प्रध्वंसाचा सद्भाव घ्यायचा आणि पुढच्या उत्तर पर्यायामध्ये प्रध्वंसाचा अभाव झाला, असं या पर्यायामध्ये प्रध्वंस झाला तोच अभाव, तर ज्याच्या प्रध्वंसामध्ये उत्तर पर्याय उत्पन्न होते. इथला अर्थ वाचू. अर्थ केलाय का त्यांनी? हाँ, जिसके अभाव में नियम से, आवाज करू नका, जिसके अभाव में नियम से कार्य की उत्पत्ति होती है वह प्राग अभाव है, और जिसके सद्भाव में कार्य की नियम से विपत्ति होती है वह प्रध्वंसाभाव है. जिसके सद्भाव में कार्य की विपत्ति होती है उसे प्रध्वंसाभाव कहते हैं. बरोबर, समजलं का? कार्याची विपत्ती प्रध्वंसाने होते त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. आणि पूर्व पर्यायाच्या अभावामध्ये प्राग अभावाचं विशेषण काय दिलं, यद अभावे, ज्याच्या अभावामध्ये कार्याची उत्पत्ती होते त्याला म्हणायचं प्राग अभाव. म्हणजे या प्राग अभावाचा अभाव झाला असताना कार्याची उत्पत्ती होते. काय कळलं आदिती? पूर्वीच्या पर्यायामध्ये वर्तमान पर्यायाचा प्रागभाव. बोल. कार्याची वर्तमान पर्यायात कार्याची उत्पत्ती झालेली आहे, ती कशी होते तर पूर्व पर्यायाचा अभाव झालेला असताना वर्तमान पर्याय उत्पन्न. बरोबर, प्रागभावाच्या भाषेत आपण प्राग अभाव लावतो. प्राग अभावाचा अभाव झालेला असताना कार्याची उत्पत्ती होते. बरोबर, म्हणून त्यांनी सांगितलं यद अभावे अभाव झालेला असताना. बरोबर, यद अभावे नियमतः कार्यस्य उत्पत्तीः, याचा अभाव झाला असताना, पूर्वपर्यायाचा म्हणजेच प्रागभावाचा अभाव झाला असताना कार्याची उत्पत्ती होते त्याला म्हणायचं प्रागभाव. आणि ज्याच्या सद्भावामध्ये कार्याची नियमाने विपत्ती होते, नष्ट होतं, त्याला म्हटलं प्रध्वंस. ठीक आहे, ते चार्ट बघा म्हणजे समजते. इतरेतर अभाव सांगितलाय. न्यायदीपिका असं तर घेऊन बसा, चार्ट तुम्हाला दिसायला पाहिजे तर समजणार, नाही तर काय समजणार. 377 पाने. बोला. मी ताते जय जिनेंद्र, मी सोनालीची मम्मी बोलते शिखरजीतनं. मी 2ला गेलेली, आत्ता आली एवढ्यात, आणि तुमच्या प्रत्येक ठिकाणी मनोशन गायने तुमचं तिथं नमस्त केलंय. होय, बर, धन्यवाद. तुमचा स्वतःचा अनुभव केला का? स्वतःला जाणलं का? समजून केलं. हो, स्वतःला जाणलं. ती 2ला पहाटे गेलेली, आत्ता खाली एवढ्यात पायी केली वंदना. आता एवढं तर सरबत घेतलं आणि तुमची जॉईन झाली. बर बर, छान.
अनुभव झाला का? आणि चांगला व्यवस्थित. होय. वैराग्य झालं का? हो गेलं की. वैराग्य झालं का असं विचारलं. वैराग्य झालं, आता इथंच राहते, येतच नाही. ओके, मस्त. आमची अनुमोदना आहे. आम्ही मनवचन काय नाही तुम्हाला अनुमोदना करतो. चांगलं आहे. आपल्या आत्मध्यानामध्ये भरपूर तल्लीन राहावा, आपली साधना उत्कृष्ट करा कुठेही असला तरी. संध्याकाळी सकाळी विधान केलं, आज वंदना केली, व्यवस्थित करतोय सगळं, ज्ञानाध्यानातून करते, सगळी पायी केली वंदना, तुमचे सगळीकडे नमस्कार सांगितला, छान. सगळं केलं. दिसले मला सिद्ध भगवान. सिद्ध क्षेत्रामध्ये आम्ही विराजमान आहे. आम्हाला इथून सिद्ध दिसत आहेत. बर, चांगलंय, छान. चला तर जय जिनेंद्र. काय झालं? खाली होता ना तुम्ही? कुठं? शिखरजीच्या तिथं पायथ्याशी होता, तिथून वर गेला, वरून खाली आला. सांगा अभाव कुठला? कुठं? कुठल्या पर्यायचं? कुठल्या पर्यायाचा अभाव? बोल सोनी. मम्मीचा माझ्यामध्ये अभाव. माझा मम्मीमध्ये अभाव कुठला? होय ना, जाणत राहा ते, नाहीतर वाल एकमेक. तर पूर्व पर्यायाचा म्हणजे शिखरजीच्या पायथ्याशी होता, अजून चढणार होता, तेव्हा त्या शिखरजीची वंदना करताय, त्या वंदनेचा पूर्व पर्यायाचा भाव तो प्रागभाव, किंवा जो आनंद प्रगट झाला तिथे गेल्यावर आपण दर्शन केलं, अनुभव घेतला, ते सिद्ध दिसले आपल्याला आणि आपला सिद्ध स्वभाव दिसला, त्यांची साधना दिसली ज्ञानामध्ये. मग तिथे गेल्यावर जो आनंद मिळाला त्याचा पूर्व पर्यायामध्ये प्रागभाव होता. आणि आता पुढच्या पर्यायांमध्ये सोडून आला काय वर तिथंच आनंद? पहाडावर घेऊन आलाय बरोबर का सोडून आलाय? तर त्यांच्यासारखा सतत अनुभव करत राहावा, आनंद भोगत राहावा, तर त्याचा कधी अभाव होणार नाही. येऊन आले सगळं आमचं जाणलं, ऊर्ध्वगमन करून नमस्कार केला. असं ऊर्ध्वगमन करून करलं का काय? बर, हात वर करून हात वर करून. बर बर. तर तसा प्रत्येक पर्यायात आनंद भोगला तर त्याचा अभाव होणार नाही. आणि जर तिथं सोडून आलो आणि आता या पर्यायामध्ये दुःख झालंय, काय पाय दुखायला लागले, भूक लागली, अशी आकुलता झाली, तर त्या अतिंद्रिय आनंदाचा या पर्यायामध्ये काय झाला? प्रध्वंस झाला. म्हणून त्याचा कधीही ध्वंस न हो अशी भावना करा. चला, छान. आकुलता पिकुलता काही नाही, खाली घरी आलो ना सरबत तुले काही नेलं नव्हतं, काही खाल्लं नाही, काही नाही घरी आलो ना. तिथं रूमवर आल्या, छान. रूमवर आहे सरबत. ठीक आहे, खाणारा नाही जाणणार आहे एवढं वेदन करा. आता इथं काय सांगायला लागलेत? 377 पानावर तो चार्ट आहे, घेऊन बसला असाल तर तुम्हाला दिसेल न्यायदीपिकेमध्ये. कृपाताई डोक्यावर पदर घेऊन बसा. काय सांगितलं? अशा पर्याय दाखवलेत त्यांनी एकानंतर एक. पहिल्यांदा जल आहे, जलानंतर अनेक पर्याय गेल्यामध्ये अशा, आणि त्याच्यानंतर पेट्रोल तयार झालं. समजा या पर्यायामध्ये पेट्रोल तयार झालं आणि त्या पेट्रोलचं गॅस झालं. पुढच्या पर्यायामध्ये पेट्रोल गॅस, आणि या पर्यायामध्ये अग्नी तयार झाली. दिसते का बोर्डवरचं? काय काय सांगितलं? जल आहे म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे पेट्रोल कुठून तयार होते हो? पेट्रोलियम गॅस म्हणता ना तुम्ही, समुद्रांमधून ते प्रोसेसिंग करून वगैरे तयार करतात. मग त्या जलाची उत्तर अवस्था करत जावा तर त्याच्यापासून पेट्रोल, पेट्रोलियम गॅस, आणि मग वर्तमान पर्याय आहे ही अग्नी, आणि त्याच्या पुढची पर्याय आहे त्यांनी दाखवली आहे धूर. तर या पर्यायांमध्ये कुठल्या पर्यायाचा अभाव? त्यांची वर्तमान पर्याय ही आहे, अग्नी ही वर्तमान पर्याय आहे. सांगा प्रागभाव कोणाच्यात?
प्रध्वंसाभाव कोणाच्यात? अग्नी का काय अग्नीच्या खाली काय लिहिलंय? गॅस, पेट्रोलियम गॅस आहे ना ती. गॅस, अग्नीचा गॅस, पेट्रोल आणि जलामध्ये प्रागभाव. थांबा सगळ्यात एकदम लावू नका प्रागभाव. एका पर्यायात प्रागभाव लावा. अच्छा अग्नीचा गॅस मध्ये प्रागभाव. अग्नीचा गॅसचा पेट्रोल मध्ये प्रागभाव. बरोबर. आणि पेट्रोलचा जलामध्ये अन्योन्यभाव. पेट्रोलचा जलामध्ये अन्योन्यभाव. बरोबर. अन्योन्यभाव. पेट्रोलचा धुरामध्ये अन्योन्यभाव. असं ते लगतच्या पर्यायांमधलं सोडा आणि मागच्या पुढच्या पर्यायात घेतला तर तो अन्योन्यभाव असतो. याच्यासाठी सांगतायत. वाचा कोणाकडे पुस्तक आहे. इतरेतर भाव किंवा अन्योन्यभाव हे दोन्ही याचीच नाव आहेत. वाचा सोनल वाचा. नहीं हिंदी वाच ना, तिकडं आहे ते. और इतरेतर अभाव यानी अन्योन्य भाव के अभाव में कार्य की उत्पत्ति अथवा विपत्ति नहीं होती है. जोरात वाच जरा. इतरेतर भाव के इतरेतर अभाव के सद्भाव में कार्य की उत्पत्ति अथवा विपत्ति नहीं होती है. जैसे जल के अभाव में अनल या अग्नि की उत्पत्ति नहीं होती है और जल के सद्भाव में. थांब लई फास्ट वाचायला लागली. काय समजलं का? लई फास्ट वाचली. काय समजलं? म्हणजे ह्याच्यात लगतचे पर्याय घेतले नाही, त्यामुळं त्याच्या अभावात किंवा सद्भावात कार्य होत नाही हे सांगितले. कार्याची उत्पत्ती किंवा कार्याचा नाश होत नाही. अन्योन्यभावाच्या अभावामध्ये कार्याची उत्पत्ती किंवा विनाश होत नाही. आणि इतरेतर अभावाच्या सद्भावामध्ये सुद्धा सद्भावामध्ये कार्याची उत्पत्ति किंवा विपत्ति दोन्ही घेतले ना. इतरेतर अभाव के सद्भाव में कार्य की उत्पत्ति अथवा विपत्ति नहीं होती. म्हणजे अन्योन्य भावाचा कार्याशी काहीही संबंध नाही. अन्योन्य भावामुळे कार्य होत नाही. जैसे जैसे जल के अभाव में अनल या अग्नि की उत्पत्ति नहीं होती. थांब जल के अभाव में अग्नि की उत्पत्ति नहीं होती का? जलाच्या अभावात काय होते? जलाच्या अभावात काय होते? पेट्रोल ह्याच्या पुढची पर्याय उत्पन्न होतीये, जी पण असेल ती. त्याच्यामध्ये काय प्रोसेसिंग चालू असेल तर जलाच्या अभावात त्याची उत्तर पर्याय उत्पन्न होते, पण अग्नी ही पर्याय उत्पन्न होत नाही. म्हणून या पर्यायाचा अभावाचा कार्याशी काहीही संबंध नाही हे सांगितलं त्यांनी. पुढं और जल के सद्भाव में अग्नि की विपत्ति नहीं होती है. जल के सद्भाव में अग्नि की विपत्ति, याचा अभाव असू दे नाही तर सद्भाव असू दे, अग्नीला काही फरक पडत नाही, कारण ती फार उत्तर पर्याय आहे. म्हणून जलाचा सद्भाव असू दे किंवा अभाव असू दे, अग्नि या कार्यामध्ये त्याचा काही इंटरफिरन्स नाही. क्योंकि अग्नि पर्याय का व्यय होकर भस्म धुआं होता है, जल नहीं होता. कारण अग्नि या कार्याचा व्यय झाला, विपत्ती झाली तर पुढचं कार्य उत्पन्न होतं, मागचं नाही. मागचं कार्य जल आहे, उत्तर कार्य धूर आहे. म्हणून त्या अग्नीचा प्रागभाव प्रध्वंसाभाव त्याच्या लगतच्या पर्यायांमध्येच आहे. बाकी अन्य पर्यायांमध्ये जे काही लावायला गेला तर तिथं अन्योन्यभाव आहे, त्याचा त्या कार्याशी काही संबंध नाही. नच इतरेतर अभावस्य अभावे भावेच कार्यस्य उत्पत्तीही विपत्तीही वा. आणि इतरेतर अभावाच्या अभावामध्ये आणि सद्भावामध्ये कार्याची उत्पत्ती किंवा विपत्ती होत नाही. जलस्य अभावे अपि अनलस्य अनुत्पत्तेः क्वचित तद्भावेच तस्य अविपत्तेः. आणि सांगितलं काय? जलाच्या अभावामध्ये सुद्धा, अनल म्हणजे अग्नी,
अग्नीच्या अनुत्पत्तीचा आणि त्याच्या सद्भावामध्ये त्याच्या अविपत्ती असल्यामुळे, म्हणजे त्याचा नाश होत नसल्यामुळे, अनुत्पत्ती आणि अविपत्ती. काय म्हटलं? जलाच्या अभावामध्ये अग्नीची उत्पत्ती पण होत नाही आणि विपत्ती पण होत नाही. तसंच पहिला सांगितलं काय, इतरेतर अभावाच्या अभावामध्ये कार्याची उत्पत्ती पण होत नाही आणि विपत्ती पण होत नाही. म्हणून अन्योन्याभाव हा एकाच द्रव्याच्या अनेक पर्याय जे असतील ना त्याच्यामध्ये अन्योन्याभाव लावा. जसं आता इथं जर तुम्ही या सिंह आणि महावीर अवस्थेमध्ये अनेक पर्याय जर घेतल्या, मधल्या जे काय त्यांचे भवातले त्या अनेक पर्याय असतील, तर त्या सगळ्या पर्यायांचं कथन केलं तर अन्योन्याभाव घडतो. सिंह पर्यायाचा महावीर पर्यायामध्ये किंवा सिंह पर्यायाचा सिद्ध पर्यायामध्ये जर त्याच्यामध्ये अनेक पर्याय घेतल्या विवक्षित तर, कारण त्यांचा कार्याशी काहीही संबंध नाही. म्हणून अन्योन्याभाव हा. तुला दिसतंय का राजमावशी? काय चाललंय सोनाला? तर तिथं महाराजींनी पुढे घेतलेत उदाहरणं बघा त्या चार्टमध्ये. ध्रुव आणि पर्यायाचं एक वाचू आपण. पूर्व पर्याय क्षीण कषाय गुणस्थान की चरम समय पर्याय सहित विशिष्ट द्रव्य कारण है, आणि वर्तमान प्रथम समयवर्ती संयोग केवली परमात्मा अर्थात वर्तमान पर्याय विशिष्ट द्रव्य कार्य है. इथं कार्य आणि कारण या अपेक्षेने त्यांनी कथन केलेलं आहे. हेच इथं पण लावू शकता. कार्य काय आणि कारण काय. पूर्व पर्यायाचा वे कारण आणि उत्तर पर्याय कार्य असं लावू शकता. म्हणजे पेट्रोल ही पर्याय त्याचा वे झाला तर गॅस ही पर्याय कार्य आहे. गॅस पर्यायाचा वे झाला तर अग्नी पर्याय कार्य आहे. सांगा, गॅस पर्यायाचा वे झाला म्हणजे काय झालं? ते कारण झालं आणि अग्नीची उत्पत्ती झाली, कार्य झालं. नाही, गॅस पर्यायाचा वे झाला म्हणजे प्रध्वंस झाला, आणि उत्तर पर्याय अग्नी उत्पन्न झाली ते झालं त्याचं कार्य. आणि ते पुढच्या पर्यायामध्ये मागच्या पर्यायांचा प्रागभाव आहे असं सांगितलं. म्हणजे सगळं समजून काय फायदा आपल्याला. आपल्यामध्ये प्रतिसमयाला सुख दुःख पर्याय चालू आहेत. सुखानंतर दुःख येते, दुःखानंतर सुख येते, का सुखीच आहे निरंतर? हो म्हणा. तर दुःखाचा वे होऊन सुखाची उत्पत्ती झाली, सुखाचा वे होऊन दुःखाची उत्पत्ती झाली असं सांगत असताना ते सगळ्यांचा परस्परामध्ये प्रागभाव प्रध्वंसा भाव आहे. मग माझा स्वभाव तर त्या इंद्रिय सुखामध्ये आणि दुःखामध्ये न्यायक आहे, ध्रुव आहे. मग त्याला जाणलं असताना आपल्याला निरंतर सगळ्या पर्यायांमध्ये सुखाची प्राप्ती होतेच. म्हणजे मी सुखमय पिंड आहे याची आपल्याला अनुभूती केली तर आपल्या सुखाचा कधीही ध्वंस होणार नाही. कधीही आपल्याला आपल्या सुखापासून कोणी दूर करू शकणार नाही. म्हणून ते सिद्ध भगवान काय सांगितलं, निरंतर सुख भोगतात. प्रत्येक पर्यायामध्ये त्यांच्या अनंत सुख आहे, त्याचा कधीही ध्वंस होणार नाही. फक्त पूर्व पर्यायाचा वे झाला पण त्या पर्यायातही अनंत सुखाचं वेदन होतं, उत्तर पर्यायातही अनंत सुख ते भोगतात. मग त्यांच्यासारखं सांगितलं आपल्याला सुद्धा सुखी व्हायचं असेल तर हे सगळं तत्व समजून तसा मी आहे, त्यांच्या समानच माझ्यामध्ये सुद्धा सुख स्वभाव आहे ह्याची अनुभूती करा, तर आपल्याला सुद्धा अतींद्रिय आनंद प्रतिसमयाला भोगता येतो. हो जाणा. अतींद्रिय आनंद स्वरूपोऽहम् शाश्वत सुख स्वरूपोऽहम् ज्ञान दर्शन शक्ति संपन्नोऽहम्